असतं, ते तुम्हाला मदत करू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टींचं पाहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे जे आघात, तुमच्या शब्दाचे उच्चार आणि तुम्ही सगळे जे म्हणता आहात त्याच्यामधला भाव, हा भाव पण आला पाहिजे. नुसतं काहीतरी म्हणून टाकल्यासारखं आपण म्हणतोय असं करू नका. तुम्ही त्या गोष्टीकडे नीट लक्ष देऊन 40 मिनिटं तुम्हाला पूर्णपणे वर्गात द्यायचे, कुठेही पाहायचं नाही. तुम्ही तुमचा वेळ निवडू शकताय. तुम्हाला इतके ऑप्शन्स दिलेले असतात. तुम्ही सकाळी 4:30 मुहूर्त, ब्राह्म्य मुहूर्तापासून रात्री 2 पर्यंत कुठलाही तुम्ही वेळ निवडा. फक्त तो वेळ निवडल्यानंतर मात्र पूर्ण 40 मिनिटं तुम्ही त्याला द्यायची. तुमच्या पूर्ण अनुपठणाला तुम्हाला गीता शिकायची आहे, उच्चार शिकायचे आहेत, आघात शिकायचे आहेत, व्याकरण पण हळूहळू थोडस शिकायचं आहे. ह्या सगळ्याकडे तुम्ही लक्ष द्या. ही सगळी शिदोरी घेऊन तुम्ही L2 मध्ये जाणार आहे. आणि L2 मध्ये गेल्यानंतर काही गोष्टी गृहीत धरल्या जातील तुमच्याकडून, ह्या एक्सपेक्टेड, ह्या तर हे तर तुम्हाला येईलच, हे तर येईलच, निश्चय, निश्चित असं जेव्हा म्हणता येईल तेव्हा श कोणता म्हणायचा, श कोणता म्हणायचा, श चा उच्चार, श चा उच्चार, हे सगळं तुम्हाला तुमचं धरलं जाईल, तुम्हाला शिकवलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून आणि L2 मध्ये जा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि ताईंनी आणि तुमचे राजेंद्र दादा, राधाकृष्ण दादा, दर्शन दादा, हे सगळे जे तुमचे BC GC दादा, PA दादा, हे सगळे जे आहेत ते सगळे पडद्यामागचे लोक आहेत. ताई तुम्हाला रोज दिसतात, ताईंचं दर्शन रोज होतं तुम्हाला. त्याच्यामुळे सगळे मनोगत जेव्हा व्यक्त करतात तेव्हा सांगतात की ताईंनी खूप छान शिकवलं, ताईंच्यामुळे मी असं. पण हे पडद्यामागचे जे लोक आहेत ते अत्यंत महत्वाचे, आणि त्या सगळ्यांमुळेच आम्ही जे ट्रेनर्स आहोत हे तुम्हाला दिसतो आहे समोर. त्यांनी ठरवलं नाही दाखवायचं ना, तर आम्हाला म्यूटही करू शकतात ते, आणि आमचा व्हिडिओ पण ऑफ करू शकतात. त्यांच्या हातात सगळ्या दोऱ्या असतात या गोष्टींच्या. आता हा माझ्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड तयार करणारी पण एक टीम आहे. तुम्हाला अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट घेऊन सेवा देऊ शकता. आणि तुम्हाला हे जे शिकवतोय ते सगळे निःशुल्क असल्यामुळे आपण हे लक्षात ठेवायचं की आपल्याला ह्याची परतफेड कशी करणार. आपण पैसे तर देऊ शकत नाही, परतफेड आपण सेवेने करायची. म्हणून कुठल्या तरी सेवेत तुम्ही जरूर जॉईन व्हा. जसं मी ताईंना म्हटलं की तुम्ही सुरेखा ताईंना की तुम्ही परीक्षा द्या आणि कोर ट्रेनर बना. तसं कोणाला टेक्निकल असिस्टंट बनायचं असेल तुम्ही करू शकता, आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही ताईंकडे आणि दादांकडे मागू शकता, माझ्याकडे पण मागू शकता, कोणाहीकडे. सर्वजण तुम्हाला ही मदत करतील. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही L2 मध्ये जाल. L1 मध्ये काय झालं, मी माझा व्हिडिओ कसा होता, मग तो मला सर्टिफिकेट आलं नाही, ह्या सर्व गोष्टी आता सोडून द्या. तुम्ही गीता शिकताय तुम्ही, त्याच्यामुळे ह्या गोष्टी यो न हृष्यति न द्वेष्टी, आपण कधी आनंदाने पुरळायचं नाही, द्वेष करायचा नाही. शुभाशुभ परित्यागी योमत तत्समे, या आपल्याला स्वतःला तो भक्त बनायचं आहे कृष्णाचं, की आपण कुठेही दुःख सुख दुःख समे कृत्वा, तुम्हाला येणारे हा श्लोक पहिल्या अध्यायात, लाभा लाभो जया जय, तुम्हाला कुठेही ह्या सर्व गोष्टींमध्ये अडकायचं नाही. आपल्याला मला सर्टिफिकेट मिळालं तरच मी L2 मध्ये जाईल असं करायची गरजच नाहीये. तुम्ही हे पहिले शिकले आहात, आता दुसऱ्या लेवलमध्ये तुम्ही जाणारच आहात ऑटोमॅटिकली. अश्विनी यांनी सांगितलंच आहे तसं. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही L2 मध्ये फ्रेश मनाने जा. तुम्हाला चेंज करून हवी असेल वेळ तर ती पण तुम्ही करू शकता. तुम्ही learngita.com ची ऍप डाउनलोड करून ज्या ज्या लोकांना जमतंय त्या लोकांनी या सर्व गोष्टी त्याच्यावर पाहू शकता. ठीक आहे. त्यामुळे आता मी सर्वांचे, तुमचे ट्रेनर ताईंचे, राजेंद्र दादांचे आणि GC दादा आणि BC दादा या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते की मला इथे तुम्ही बोलायची संधी दिली. 4 शब्द. आम्ही तुमचे आभारी आहोत की तुम्ही आमच्या L1 ग्रुपला मार्गदर्शन केलं, आणि तुम्ही इतकं छान शब्दात आणि सहज बोलता बोलता मार्गदर्शन केलं की असं ते भाषण न वाटता एकमेकांशी मैत्री करून
सांगितल्यासारखं छान वाटलं खूप. धन्यवाद ताई. तुम्ही चालू द्या तुमचं. मी थोडस आता लिव्ह करते. ठीक आहे. जय श्री- धन्यवाद ताई. धन्यवाद सगळ्यांचे. जय श्री- धन्यवाद. ताई यानंतर वर्षाताईचं नाव होतं, परंतु वर्षाताई जॉईन नाही झाले. आणखी कुणी नाव दिलेलं आहे का याच्यामध्ये साधकामध्ये? कोणी नाव दोघी दिलेलं तिघींचं असतं? अंजली ताईंचं पण होतं भजन का काय होत? अंजली ताई आहेत का? हा. जय श्री कृष्ण. जय श्री जय कृष्ण. श्री कृष्ण. खूप चांगला चाललाय आपला आनंद उत्सव. सगळ्यांनी खूप चांगलं केलं आणि मुलांनी पण खूप चांगलं चित्र काढलं. सगळ्यांनी खूप चांगलं परफॉर्म केलं. चित्र मी खूपच पण छान होते. हो, खरंच चांगला झाला का. तुम्ही पण तुमची माहिती द्या ताई, तुमचं इन्फॉर्मेशन द्या. ओके. मी निर्वाण शतकम म्हणते. हो हो. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वेन च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदः न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्तः सदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं आनन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न च सङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं. जय श्री कृष्ण. खूप छान ताई. शिव शंभू आणि कृष्ण दोघं एकच आहे. त्यासाठी हम्म. दोघेही चैतन्य शक्ती, दोघेही आपले. ठीक आहे. खरं तर मला मनोगत म्हणायचं होतं, पण मी थोडंफार म्हणाले होते स्टार्टिंगला ओपनिंग सेरेमनीच्या वेळेस. त्यामुळे मी म्हणलं आता काहीतरी भक्तिगीत म्हणा. मनोगत सांगायचं का ताई तुम्हाला? हा, तसं मी म्हणाले होते ना, म्हणजे माझं L4 कम्प्लीट झालंय आणि हो. आता सध्या मी ट्रेनिंग देते, ट्रेनिंग घेते TA टेक्निकल असिस्टंट. तर ते किती अवघड आहे आता माझ्या लक्षात येते की तुम्ही किती खूप मोठी सेवा देता आणि ते खूप
खरंच खूप अवघड आहे. इतकी मोठी सेवा टीए म्हणजे तुम्ही तर ट्रेनर, तुम्ही तर सगळ्यांना शिकवतातच. पण टीए आपले जे जनरल दादा जे स्क्रीनच्या मागे असतात आपल्याला माहित नसतं. मग ते मीटिंग स्टार्ट करून आणि स्टार्ट करायच्या आधी सुद्धा किती मोठी प्रोसेस असते आणि नंतर सुद्धा मीटिंगच्या पण नंतर असते. सुद्धा किती हो, मोठी नंतर प्रोसेस. सुद्धा पाठवायचे असतात. ताई मी पण हो L4 पर्यंत टेकची सेवा दिली आहे. आधी हो टेकची सेवा दिली, जीसीची हो सेवा दिली आणि मग असं वाटलं मला आपण करू शकतो. बऱ्याच जणांनी सांगितलं, मग म्हटलं करून बघावा. हो. सगळेच पण कुठली पण सेवा असो, ट्रेनरची असो ते टीएची खूप अवघड आहे. म्हणजे किती मोठं हँडल हे करा माझी खूप पूर्ण. आवड होती. आणि आणि टेकला किती सुद्धा जबाबदारी अगदी पूर्ण वेळ द्यावा लागतो टेकला सुद्धा. हो आधी हो 5 मिनिटं आधी थांबावं लागतं. वेळेवर मीटिंग सुरू करावी लागते. पूर्ण त्यांची खूप रेस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी त्यांची असते. असते. हो. सेवा मी पण देताना आता घेते ट्रेनिंग, फर्स्ट मला होणार की नाही, पण देणार मी सेवा. नाही होतं ताई. हळूहळू आणि होईल. खूप टीम सगळं छान शिकवतात. हो होतं आपोआप. हो खूप कोऑपरेट करतात सगळे. खूप छान कोऑपरेट करतात. ताई तुमची पण माहिती द्या. मग मी बोलेन तुमच्या ना पण. नंतर. सगळ्यांचं होऊ दे. ओके ओके. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. ताई आणखीन कोणाचं बाकी? यमुना ताई म्हणणार होते काहीतरी अपंग यम- का बस. आणि अजून कोणीतरी दादा एका त्यांनी ग्रुपवर पाठवलंय. त्यांना विचारा लाईव्ह म्हणू शकतात का त्या? हो ताई विचार. हो म्हणते ना. माझा आवाज येते का ताई? हो हो येतोय. म्हणू का मग भक्तिगीत? म्हणा ना म्हणा. जय श्री कृष्ण. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं गोपिकावल्लभम्। लोग कहते हैं भगवान आते नहीं, मीरा के जैसे बुलाते नहीं। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं गोपिकावल्लभम्। लोग कहते हैं भगवान खाते नहीं, माँ यशोदा के जैसे खिलाते नहीं। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं गोपिकावल्लभम्। लोग कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह नचाते नहीं। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं गोपिकावल्लभम्। जय श्री कृष्ण. छान ताई. आणि आज एकादशी पण आहे ना. हो त्यात कृष्णाचं नाव घेतलं जात आहे. त्याच दिवशी आपला आनंदोत्सव आहे. हे पण खूप छान छान म्हणतात. चितानंद गोविंद नामोच्चारण विषयात शांती सकल रोगा सत्यं सत्यवदा श्री अग्नि गजान. आणखी छान बोला ताई, भक्तिगीत. तुमचा आवाज कट झाला. मी का हम्म. जसं सगळेच जण आपल्या आपल्या परीनं भक्तिगीत म्हणतात, कोणी चित्र काढतात. सगळ्यांना त्यांना जमेल तशी चांगलं. तो तो आपापल्या पद्धतीने एक भक्तीचा मार्ग आहे. आपल्या पद्धतीने मनोगत व्यक्त. चांगलं वाटते. मला तर वाटते की मला गीताचं असं पठणच नाही करता येणार असं वाटते. खूप कठीण असं वाटते, पण तुम्ही शिकवता त्या असं सोपं जाऊन राहिलं. थोडं थोडं अडथळते पण तुम्ही सॉल्व्ह करता.
गीता परिवारात आल्यावर सगळ्यांनाच साधारण असं वाटतं की आधी इव्हन मलाही वाटत नव्हतं मी स्वतः पुढे करीन की नाही असं वाटत होतं, पण हळूहळू केलं. हो. आम्हाला तर शाळेत ते सुद्धा आमच्या नव्हता. घरी 12-15 अध्याय शाळेत सुद्धा नव्हता. फक्त 8वीला संस्कृत होतं, पण मग हळूहळू ऍब्सॉर्ब केलं. हम्म. नाही, गीता वाचायची म्हटलं पण पहिल्या अध्यायापासून वाचायचं ना, तर असं वाटतं पुष्कळ मोठं आहे, पण मग असे ते श्लोक वाचले तर मला खूप छान वाटतं. ते अर्थ सांगता शनिवारी चांगलं वाटतं. तुम्ही ऐकता का विवेचन? हो, ऐकते ना. 7 ते 8. छान. म्हणजे आपल्या जीवनात काय करायचं, कसं वागायचं, परमात्मा सगळीत आहे असं समजून आपलं कर्म कसं करत राहायचं, छान हे वाटतं. सगळं मार्गदर्शन आहे, म्हणून तर कृष्ण वंदे जगद्गुरु म्हणतो ना आपण. तसं आम्ही गुरु केलेला आहे, पण मग हे पण चांगलं वाटतं. दादा अजून कोण आहेत ताई? स्मिता ताईचं एक अनम्यूट केलं होतं मी. स्मिता ताईंचं काहीतरी होतं ना. हा, स्मिता ताईंनी ग्रुपवर व्हिडिओ पाठवलाय. व्हिडिओ पाठवला. तुम्ही लाईव्ह म्हणू शकता का ताई? हो, बोलते चालेल. माझा आवाज येतो का? हो हो, पण तुमचा व्हिडिओ दिसत नाही. होय ना, ते काय करावं लागतं मला पण नाही माहिती ना ते ते माईक आहे कसं ना काय. त्याच्या शेजारी एक आहे ना